नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील आनंदी या मालिकेत कणखर आणि करारी शिल्पा निंबाळकर साकारणाऱ्या अभिनेत्री मुग्धा शाह आज घराघरात लोकप्रिय आहेत। पण तुम्हाला माहीत आहे का, पडद्यावर नेहमी श्रीमंत आणि डौलदार भूमिकेत दिसणाऱ्या या अभिनेत्रीने खऱ्या आयुष्यात 2 वेळच्या अन्नासाठी प्रचंड संघर्ष केला आहे। अत्यंत वेदनादायी बालपण ते यशस्वी अभिनेत्री, कसा होता मुग्धा शाह यांचा थक्क करणारा प्रवास, जाणून घेऊयात। मुग्धा शाह अवघ्या 3 महिन्याच्या असताना त्यांच्या आईचे निधन झाले। आई हा शब्द काय असतो हे त्यांना कधी समजलेच नाही। वडिलांनी दुसरे लग्न केले, पण सावत्र आईकडून त्यांच्या वाट्याला फक्त छळ आणि उपेक्षा आली। लहानपणी त्यांना 2 वेळचे जेवणही मिळत नसे। शेजाऱ्यांकडे आशेने पाहत त्यांनी गरिबीत आपले बालपण काढले। या छळाला कंटाळून वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्यांनी घरातून पळ काढला आणि एका मैत्रिणीच्या मदतीने मुंबई गाठली। मुंबईत आल्यावरही परिस्थिती सोपी नव्हती। जगण्यासाठी त्यांनी मिळेल ते काम केले। एका मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा केला की या कठीण परिस्थितीला कंटाळून त्यांनी तब्बल 5 वेळा आपले आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता, पण नशिबाला काही वेगळेच मंजूर होते। प्रत्येक वेळी त्या मृत्यूच्या दारातून सुखरूप परत आल्या। नकारात्मकतेवर मात करत मुग्धा शाह यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले। अभिनयाने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली। त्यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आणि आता त्या आनंदी मालिकेत शिल्पा निंबाळकर म्हणून प्रेक्षकांची मने जिंकत आहे। विशेष म्हणजे त्या लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांच्या सासूबाई आहेत। शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आणि संकटावर मात करत यशाचे शिखर गाठणाऱ्या मुग्धा शाह यांच्या या संघर्षातला आमचा सलाम। तुम्हाला त्यांची आनंदी मालिकेतील भूमिका कशी वाटते, कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।